morning, students. In the previous videos, we have been learning about the grammar topic of English, that is of question tag. And I think we have completed all the information about it. In this video, we are going to learn the rest of the rules about the question tag that we have not learnt. I think 5 or 6 rules that we have learnt, and another 3 or 4 rules that we are going to learn in this video. तर गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग बद्दलची माहिती घेत आहोत. त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. त्याच्याबद्दलचं लागणारं फंडामेंटल नॉलेज आपल्याला माहीत असायला पाहिजे, तेही आपण सांगितलेलं आहे. तर आपण त्याच्याबद्दलचे एक रूल्स पाहत आहोत. मी तुम्हाला प्रकार असं लिहून लिहिलं होतं गेल्या तासाला. प्रकार पहिला, प्रकार दुसरा, प्रकार तिसरा, प्रकार चौथा, प्रकार पाचवा, इथपर्यंत आपण आलेलो होतो. त्या ठिकाणी प्रकार हा शब्द वगळून तिथं आपण रूल जरी घेतलं तरी चालतं. रूल फर्स्ट, रूल सेकंड, रूल थर्ड, रूल फोर्थ आणि रूल फिफ्थ असं लिहिलं तरी ते चांगलं ठरेल. आणखी प्रकाराच्या ऐवजी तर रूल फर्स्ट म्हणजे प्रकार पहिल्यामध्ये आपण काय शिकलो होतो, तर ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी असतात अशा वाक्यांचं क्वेश्चन टॅग करायचं. ते सोपं होतं. प्रकार दुसरा म्हणजे रूल सेकंड. याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो, ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी दिलेलं नसतं अशा वाक्यांचं क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला वाक्यातील क्रियापदानुसार डू, डज आणि डीड यांची निवड करावी लागते आणि त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करावा लागतो. बट when the helping verbs or model auxiliary is not provided in the given sentence, then we have to think about the do, does or did. If in the given sentence there is a main verb, only main verb, we have to take do. If there is s or es to the main verb, we have to take does. And if in the given sentence there is a past form or the past tense of the main verb, then we have to take did. Already I have taught you in the tense. Tense मध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण रूल तिसरा पाहिला. पहिला दुसरा झाला. आपण रूल तिसरा कोणता पाहिला बघा. इन द रूल सेकंड, इन केस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू होतो. आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू असा होतो. वेदर द गिवन सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. अफर्मेशन ऑर निगेशन इज नॉट मॅटर. म्हणजे वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, त्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू होतो. अगेन इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इफ देर इज द रिक्वेस्ट, आज्ञार्थी वाक्यामध्ये जर रिक्वेस्ट असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग ओंट यू असं होतं. हे मी तुम्हाला केल्यात असं सांगितलं. त्याच्यानंतर प्रकार चौथा असं मी लिहिलं होतं, पण प्रकार चौथ्याच्या ऐवजी आपण काय म्हणायचं, आपण म्हणायचं रूल चौथा. रूल चौथा. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय दिलं होतं, लेट्स. बरोबर. लेट्सच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होतो, लेट्सच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग होतो शाल वी. लेट्सच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग शाल वी असा होतो. इथपर्यंत आपण काहीतरी आलेलो होतो. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. इथून पुढे आता प्रकार हा शब्द न लिहिता मी काय लिहीन, रूल हा शब्द लिहीन. याच्या अगोदरच्या याला पण तुम्ही ते तसं कन्सिडर करा की प्रकार हा शब्द न देता रूल हा शब्द घ्यायचा. कळलं. तर मग आता आपला आजचा या तासाला आपण घेणार आहोत पुढचा रूल 5 असेल. कुठला जो आहे तो बघा, किंवा माझ्याकडून कमी जास्त झालं तर त्याचा पुढचा प्रकार तुम्ही टाका. समजा 5 असेल तर 5 टाका. रूल 5 फिफ्थ. यामध्ये आपण आज शिकणार आहोत
ज्या वाक्यामध्ये युज्ड टूची रचना असते त्या युज्ड टूच्या रचनेचा क्वेश्चन टॅग हा डिडंट करावा लागतो. युज्ड टूचं जर वाक्य असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग डिडंट करावा लागतो. काय आहे? युज्ड टूच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग डिडंट फिक्स आहे बरं, डिडंट करतात. मग त्याच्या पुढं जे काही सर्वनाम येईल ती येईल वाक्याच्या कर्त्याला अनुसार. एक्झाम्पल बघायचे. एक्झाम्पल ए, सी used to work in the play. She used to work in the play. दूसरा, I used to hit the temple bell. धीरा used to sit near a cinema hall. अशी वाक्य आहे. तर बा या वाक्यात युज्ड टू आहे, या वाक्यात युज्ड टू आहे आणि याही वाक्यात युज्ड टू. ज्या वाक्यामध्ये युज्ड टू ही रचना येते, ही कन्स्ट्रक्शन येते, अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना तो काय करायचा असतो? डिडंट करायचा असतो. इथं बघा, सी युज्ड टू वर्क इन द प्ले, डिडंट सी. काय डिडंट सी. आय युज्ड टू हिट द टेम्पल बेल, काय डिडंट आय, डिडंट आय. धीरा used to sit near a cinema hall, काय didn't he. धीरा is the name of boy, didn't he. म्हणजे आपला पाचवा नियम काय? ज्या वाक्यामध्ये used to ची रचना येत असते त्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग करत असताना didn't वापरायचं असतं आणि त्याच्या पुढं येणारं जे सर्वनाम आहे नियमानुसार ते वापरायचं. हा आपला पाचवा. त्यानंतर रूल 6 7 कोणता आहे? नियम नंबर 7, रूल 6. ज्या वाक्यामध्ये पुढील शब्द येतील ते वाक्य जरी असं दिसायला प्रथम दर्शनी होकारार्थी वाटत असलं तरी ते त्याचा अर्थ नकारार्थी असतो. म्हणून तशा वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा असतो. जे पुढील शब्द ज्या वाक्यात येतात त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा लागतो. मग कोणते शब्द आहेत बघा? जर वाक्यात रिअली, सेल्डम, hardly, scarcely, rarely, seldom, hardly, scarcely, little असे शब्द असल्यास क्यू टॅग होकारार्थी करावा. बघा का ज्या वाक्यामध्ये रिअरली असेल, सेल्डम असेल, हार्डली असेल, स्केअर्सली असेल, लिटल असेल अशा वाक्यामध्ये फक्त लिटल परत ते होकारार्थी होतं. अशा वाक्ये असे शब्द ज्या वाक्यात येतात त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग नेहमी होकारार्थी करतात, तो नकारार्थी होत नाही.
आपल्याला पहिल्यांदा जर बघितलं तर वाक्य वाटते की ते होकारार्थी वाक्य आहे. मग आपला नेम काय, होकारार्थी वाक्य असलं की क्वेश्चन टॅग नकारार्थी, म्हणून आपण त्या नेमाने करायला जातो आणि आपलं चुकतं. पण असे शब्द जर वाक्यात येत असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा असतो. एक्झाम्पल बघा, ही really spoke about himself. पहिलं वाक्य, barking dogs seldom bite. दुसरं वाक्य, she hardly drops the spoon. आता ह्या जर वाक्यांकडे आपण पाहिलं तर प्रथम दर्शन, in the first sight we notice that these sentences are affirmative. सहज जर बघितलं तर वाटतं की जर वाक्य कसे आहे, होकारार्थी आहे. आणि मग होकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होतो, नकारार्थी. आणि मग आपण त्या पद्धतीने करतो आणि आपलं वाक्य चुकतो. म्हणून हे शब्द ज्या वाक्यात येतील ते वाक्य किंवा तशा वाक्यांचा अर्थ नकारार्थी असतो, क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा असतो. ही रिअरली स्पोक अबाउट हिमसेल्फ. काही या वाक्यात हेल्पिंग वर्ब दिलेला आहे का, मॉडेल ऑक्झिलरी दिलेला आहे का, नाही दिलेलं. स्पोक क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मग काय घ्यायचं, डिड. डिडंट नाही घ्यायचं, डिड ही असे. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. बार्किंग डॉग्स करता अनेक वचन आहे, सेल्डम शब्द आलाय. डिड डू दे बाईट यामध्येच पहिलं. सी हार्डली ड्रॉप्स द स्कूल. याच्यामध्ये ड्रॉप्स आलाय म्हणजे डज आणि पुढं शी, डज या पद्धतीने. म्हणजे जर दिलेल्या वाक्यात यापैकी शब्द असतील तर तशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करत असताना काळजी घ्यायची आहे. जनरली आपल्या डोक्यात असतं वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करा, आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करा. आणि त्यालाच धरून आपण आपल्या नियमानुसार आपण वाक्य करतो तर आपले वाक्य चुकतं. म्हणून नीट लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा रूल 7. काय पुढचं, जर दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला किंवा दिलेल्या वाक्याचा कर्ता जर कोणता असेल, एव्हरीवन, एव्हरीबडी, नोबडी, समबडी, एनीबडी, यापैकी जर असेल तर सर्वनाम काय वापरायचं, देवा. बघा, जर यापैकी करता असेल तर त्याचं सर्वनाम क्वेश्चन टॅग मध्ये काय वापरायचं, दे वापरायचं, दे. आता इथं बघा कसं आहे, इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, पण कन्फ्युजन नाही करायचं. मी वाक्य लिहितो. एक्झाम्पल, everybody was happy. Everybody was happy. या ठिकाणी वाक्याचा कर्ता कोणता, everybody was happy. नियमानुसार काय होईल, वाक्य होकारार्थी, क्वेश्चन टॅग नकारार्थी. दिलेलं वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे का, आहे, was प्लस नॉट काय होईल, wasn't होईल. येस,
मी तुम्हाला काय सांगितलंय, if the subject of the given sentence will be among these, यांच्यापैकी जर असेल तर तुम्ही त्यासाठी काय घ्या, दे घ्या. मग एव्हरीबडीसाठी तुम्ही काय घेणार, दे घेणार. आणि तुम्ही लिहिणार वॉजंट दे, अगेन यू आर रॉंग. परत तुमचं उत्तर चुकतं. का चुकतं, या ठिकाणी दे अनेक वचने आलं आणि वॉज एक वचने आलं. इथं कर्ता अनेक वचने आणि त्याला अनुसरून क्रियापद एक वचनी, हे चुकीची पेअर आहे, चुकीची जोडी आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला, वॉज भूतकाळ दर्शवतो, दे अनेक वचने आहे, वॉज एक वचने आहे. मग भूतकाळातलं अनेक वचनी हेल्पिंग वर्ब कोणतं असेल, जे की देला सुरू होईल, वेअर होईल. बरोबर आहे, वेअर. म्हणून इथं वेअर लिहायचं, वेअर अँड दे. काय लिहायचं, वेअर अँड दे. बऱ्याच मुलांना वाटेल सर वेअर कसं काय आलं, इथं तर वॉज आहे दिलेलं वाक्यात. हो बरोबर आहे. एव्हरीबडी, समबडी, नोबडी, एनीबडी, एव्हरीवन, नो वन, हे जे वाक्य आहे किंवा हे जे कर्ते आहे यांच्यासाठी आपण सर्वनाम काय काय क्वेश्चन टाइपमध्ये घ्यायला सांगितलंय, दे. आणि मग हे दे अनेक वचनी असल्या कारणानं त्याला योग्य सूट होणारा अनेक वचनी हेल्पिंग वर्ब त्याच काळातलं. समजा इथे इज असतं तर इथं आपण आर घेतलं असतं, इथं हॅज असतं तर इथं आपण हॅव घेतलं असतं. म्हणजे या देला अनुसरून अनेक वचनी त्या संबंधित काळातलं हेल्पिंग वर्ब आपल्याला इथं घ्यावं लागतं. म्हणून बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की इथं वॉज, इथं वेअर कसं काय. तर हे वेअर या देला अनुसरून आलेलं आहे, लक्षात ठेवा. बरीच मुलं आहे असं करून टाकतात, चुकतं ते. म्हणून हा नेम नीट लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर रूल 8. जर दिलेल्या वाक्याचा कर्ता एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग असा जर असेल, बघा एव्हरीथिंग, समथिंग, एनीथिंग, नथिंग यापैकी जर असेल तर याच्यासाठी घ्यायचं इट. यासाठी सर्वनाम काय घ्यायचं, इट घ्यायचा, आय टी, इट. ढोबळ म्हणून लक्षात ठेवा, शेवटी बडी आलं की दे आणि शेवटी थिंग आलं की इट, असं लक्षात ठेवा. शेवटी बडी, समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी, एनीबडी, बडी आलं शेवटी दे. आणि इथं एव्हरीथिंग, समथिंग, एनीथिंग, नथिंग, थिंग आलं इट. त्यावेळेला काय घ्यायचं, इट हे सर्वनाम क्वेश्चन टॅगमध्ये घ्यायचं. जर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून यापैकी जर आले तर. समथिंग वॉज रॉंग, समथिंग वॉज रॉंग. कॉमा द्यायचं, समथिंग आहे ना, वॉज आहे ना, वाक्य होकारात आहे ना, वॉजंट इट. काय तर वॉजंट इट, समथिंग वॉज रॉंग, वॉजंट इट. म्हणून दोन्हीमध्ये तुमचं कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. हा, दे कधी आणि इट कधी. जर बडी आलं शेवटला तर दे आणि थिंग आलं तर इट, असं लक्षात ठेवा. त्यानंतर ना पुढं जर वाक्यामध्ये एकच वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वाक्य असतील, एक असेल मेन क्लॉज आणि एक असेल सबऑर्डिनेट क्लॉज. आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कळते का तुम्हाला? मेन क्लॉज मुख्य वाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण वाक्य.
मेन क्लॉज म्हणजे मुख्य क्लॉज, मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण वाक्य. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक वाक्य असं आपण मराठीमध्ये त्याला. मुख्य वाक्य, उपवाक्य असं म्हणा तुम्ही. जर एकाच वाक्यामध्ये तुम्हाला एक मेन क्लॉज असेल आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर अशा वेळी क्वेश्चन टॅग कोणत्याचा करावा? बघा, जर दिलेल्या वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज असे दोन्ही असतील तर क्वेश्चन टॅग मेन क्लॉजचा करायचा का सबऑर्डिनेट क्लॉजचा करायचा, नेमकं कोणाच करायचा? फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रूल 9 नीट बघा. इफ यू रन फास्ट, यू विल कॅच द ट्रेन. असं वाक्य. इफ यू रन फास्ट, यू विल कॅच द ट्रेन. याच्यामध्ये हे जे वाक्य आहे इफचं, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, ते जोडलेलं आहे कंजंक्शन. आणि यू विल कॅच द ट्रेन हे मेन क्लॉज आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हे मेन क्लॉज आहे. मग अशा वेळेला असं जर वाक्य तुम्हाला दिलं आणि सांगितलं की त्याचं क्वेश्चन टॅग करा, तर मग याचा करायचा का याचा करायचा? म्हणजे हे सबऑर्डिनेट क्लॉज, इफ यू रन फास्ट, याचा जर केला तर काय होईल? रन क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग तिथं काय येईल? डू येईल. डू प्लस नॉट डोंट यू येईल. यू करताय डोंट यू असं येईल का नाही? याचा एवढाच काय होईल? डोंट यू. आणि मग याचा केला तर काय होईल? यू विल कॅच द ट्रेन. याच्यात हेल्पिंग वर्ब मॉडेल ऑक्झिलरी यू आणि विल प्लस नॉट काय येईल? ओंट आणि त्याच्या पुढं यू, ओंट यू येईल. दोन क्वेश्चन टॅग आले, एक तर डोंट यू यायला लागलं तर ओंट यू यायला लागलं. मग नेमकं करायचं काय अशा वेळेला? ज्या वेळेला एकाच वाक्यात एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि एक मेन क्लॉज असतो, अशा वेळेला क्वेश्चन टॅग करत असताना कोणत्या क्लॉजचा करायचा नीट लक्षात ठेवा. अशा वेळेला क्वेश्चन टॅग हा मेन क्लॉजचा करायचा असतो. कोणत्या क्लॉजचा करायचा असतो? मेन क्लॉज. मुख्य वाक्य जे आहे त्या मुख्य वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा असतो. मेन क्लॉजचा क्वेश्चन टॅग करायचा असतो. म्हणजे याच्यातला मेन क्लॉज कोणता आहे? यू विल कॅच द ट्रेन, म्हणून याचा क्वेश्चन टॅग करायचा. वोंट यू इज द करेक्ट ऑप्शन. वोंट यू इज द करेक्ट आन्सर. ज्या वेळेला एकाच वाक्यात दोन वेगवेगळे वाक्य दिले जातील, in case of one sentence if the subordinate clause and main clause will be provided, then in case of question tag you have to do the question tag of main clause. Main clause चा question tag तुम्हाला करावा लागेल. लक्षात राहील? ओके. त्यानंतर रूल 10 धवाने काय सांगतो? धवाने ज्या वेळेला वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड हे तीन सहाय्यकारी क्रियापद एखादी मालकी दर्शवण्यासाठी वापरले जातात किंवा ते मेन वर्ब म्हणून येतात. हेल्पिंग वर्ब न येता, हेल्पिंग वर्ब म्हणून न येता ते मेन वर्ब म्हणून येतात किंवा मालकी हक्क दाखवण्यासाठी येत असतात. बघा इथं वाक्य घेतो. आय हॅव डन माय वर्क. ओके, आय हॅव डन माय वर्क. या वाक्यामध्ये हॅव काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आलं का लक्षात? हेल्पिंग वर्ब आहे कारण इथं मेन वर्ब डन आहे. मेन वर्ब काय? डन आहे, म्हणून इथं हॅव काय? हेल्पिंग वर्ब. बघा पुढचं, आय हॅव अ न्यू बाईक. आय हॅव अ न्यू बाईक.
याही वाक्यात हॅवच आहे, याही वाक्यात काय आहे, हॅवच आहे. परंतु इथे हॅवचं फंक्शन वेगळा. इथं हॅव हे हेल्पिंग वर्ब नाही. हे कशावर तरी माझी मालकी आहे किंवा काहीतरी माझ्या मालकीचं आहे हे सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. आय हॅव अ न्यू बाईक, माझ्याकडे एक नवीन बाईक आहे. आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅव अ मोबाईल, माझ्याकडे एक मोबाईल आहे. आय हॅव अ स्टोरी बुक, माझ्याकडे एक गोष्टीचं पुस्तक आहे. आय हॅव मेनी फ्रेंड्स, मला अनेक मित्र आहेत. ज्या ज्या वेळेला हॅव, हॅज आणि हॅड हे वाक्यात हेल्पिंग वर्ब म्हणून न येता ते एखाद्या वस्तूवरची मालकी दाखवण्यासाठी येत असतात. ती माझ्या मालकीचं आहे हे सांगण्यासाठी येत असतात. त्यावेळेला त्यांचा क्वेश्चन टॅग करत असताना काय करावं लागतं, जर हॅव आला असेल तर त्यासाठी डू घ्यायचं असतं. जर हॅज आला असेल तर त्यासाठी डज घ्यायचं. आणि जर हॅड आला असेल तर त्यासाठी डीड घ्यायचं. बघा, अत्यंत महत्वाचा नियम आहे. जर वाक्यात हॅव, हॅज, हॅड हे 3 सहाय्यकारी क्रियापद म्हणू आपण यांना, पण ते वाक्यात जर एखादी मालकी दर्शवण्यासाठी आले असतील, ते हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले नसतील तर त्यावेळेला जर तसं हॅव असेल तर त्यासाठी डू घ्यायचं, हॅज असेल तर डज घ्यायचं आणि हॅड असेल तर डीड घ्यायचं. मग आता मी इथं वाक्य लिहितोय, आय हॅव अ स्टोरी बुक. एक्झाम्पल, आय हॅव अ स्टोरी बुक. माझ्याकडे एक गोष्टीचं पुस्तक आहे, म्हणजे ते माझ्या मालकीचं आहे. इथं हॅव हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं नाही. ज्या वेळेला हॅव, हॅज, हॅड या तिन्हीपैकी हे हेल्पिंग वर्ब म्हणून न येता ते एखाद्या वस्तूवरची मालकी सांगण्यासाठी येतात, त्यावेळेला काय घ्यायचं असतं, 3 पर्याय तुमच्या समोर आहे. एक आहे डू, एक आहे डज आणि एक आहे डीड. जर हॅव असेल तर त्यासाठी काय घ्यायचं, डू. जर हॅज इथं आला असेल तर डज आणि हॅड आला असेल तर डीड. इथं काय आलंय, इथं काय आलंय, हॅव आलंय. मग वाक्य उकारार्थी आहे, क्वेश्चन टाइप नकारार्थी करावं लागेल. हॅवंट आय असं करू नका, मग त्या जागी डू डोंट आय असं करा. She has a pen. She has a pen. इथं पण बघा कसं आहे, doesn't. They had a bat. Didn't they? Didn't they? Didn't they? या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. इथं आपण क्वेश्चन टॅगबद्दलचे वेगवेगळे 10 नियम पाहिलेले आहेत आणि हे नियम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ते लिहून घ्या आणि त्यानंतर त्याच्यासाठी आलेली जी वाक्य आहेत ते वाक्य सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर इथं आपला क्वेश्चन टॅग हा चॅप्टर संपतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी एखादा नवीन चॅप्टर घेऊन तुमच्यासाठी इथंच आपण थांबूया. ओके, थँक्यू. आता कधी